काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे निरीक्षक संजय बालुगडे हे 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेत. आज बुधवारी त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना निरीक्षक बालुगडे यांनी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी कार्यकर्त्यांनी या अपयशानं खचून जाऊ नये असं आवाहन केलं. सत्ता येते आणि जाते, मात्र कार्यकर्त्यांनी केवळ सत्तेचा विचार न करता पक्षवाढीसाठी काम केलं पाहिजे. पुढील 5 वर्ष विरोधकांच्या भूमिकेत असताना जनतेचे प्रश्न समजावून घ्या. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असं आवाहन निरीक्षक बालुगडे यांनी केलं. संघर्ष करायला पाहिजे. निवडणुका लागतील किंवा न लागतील याच्याबद्दल शंका आहे. 6 मे तारीख आहे हे तुम्हालाही माहिती आहे हिअरिंगची. आता 6 मेला जर हिअरिंग झालं नाही, पहिलं हिअरिंग होणार मग निर्णय होणार सुप्रीम कोर्टाचा. हिअरिंग किती दिवस चालेल याची कल्पना नाही. OBC आणि हे वॉर्ड फॉर्मेशनच्या याच्यावरती सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत. जवळजवळ 50च्या वर याचिका दाखल आहेत. त्या क्लब केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने. 30 तारीख पुढं गेली तर मे महिन्याच्या सुट्टीनंतर त्याचं हिअरिंग होणार आणि मे महिन्याच्या सुट्टीनंतर जनगणना चालू होती. जनगणना चालू झाल्यावर ती पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेता येत नाही. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनातून सक्रिय राहिलं पाहिजे असं सांगितलं. भविष्यात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनातून जनसंपर्काचं काम वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात 10.5 लाख मतं महाविकास आघाडीला मिळाली आहेत. अपयशानं कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचं काम सातत्यानं काँग्रेसनं केलंय. तरुण मुलांना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं पटवून द्या. मी म्हणजे पक्ष नाही, पक्ष निरंतर चालत राहील ही भावना मनात ठेवून काम करा, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. मी म्हणजे पक्ष आहे का? पक्ष हा निरंतर चालणार आहे. मी आहे किंवा नाही याच्याशी संबंधित नाही. पक्ष हा निरंतर त्या ठिकाणी चालत असतो. काय फरक पडला का 100 वर्षात? 100 वर्षापूर्वी आपण होतो का काँग्रेस पक्ष चालवायला? होतो का? चाललाच ना. आणि पुढच्या 50 वर्षांना काय होणार आहे? आपण नसलो तरी चालणारच आहे. आपण आहे म्हणून पक्ष नाही आहे हे पहिलं डोक्यात घेतलं पाहिजे प्रत्येकानं. पक्ष आहे म्हणून आपण आहे हे डोक्यात ज्यावेळी फिट बसेल त्यावेळी आपण काम करू शकतो. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, माजी नगरसेविका भारती पोवार, संपत चव्हाण, NN पाटील, सरलाताई पाटील, राणी खंडागळे, संजय पटकारे, प्रवीण पाटील, उदय पोवार आदी कार्यकर्त्यांनी बैठकीत विविध सूचना केल्या. महिलांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांचं संघटन करणं. काँग्रेस पक्ष संविधानाप्रमाणे काम करतोय. काँग्रेसच्या काळात खऱ्या अर्थानं देशाची प्रगती साधली हे आत्ताच्या पिढीला पटवून देऊया. काँग्रेसची ध्येय धोरणं, पक्षाचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून त्यासाठी पक्षानं वरिष्ठ पातळीवर कार्यक्रम निश्चित करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली. बैठकीला माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, माजी नगरसेवक राहुल माने, शहराध्यक्षा संध्या घोटणे, दुर्वास कदम, राजू साबळे, रियाज सुभेदार, जय पटकारे, संजय पोवार वाईकर यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.